रोज घालण्यासाठी मला काही कपडे घ्यायचे होते, म्हणून मग मिस्टर बोलले चल डीमार्टलाच जाऊयात. मग आम्ही डीमार्टला आलो तर इथे ना एवढी गर्दी, मग काय वरती कपड्याच्या सेक्शनला गेलो तर तिथे काय एवढी फारशी गर्दी नव्हती. मी एक टी शर्ट आणि 2 प्लाझो सिलेक्ट केल्या, एवढंच घेतलं आणि इकडे तिकडे कपडे बघत फिरलो. फिरून फिरून तहान लागली, मग तिथे जाऊन पाणी प्यायले. आणि तू तुला घे, मला काही घ्यायचं नाहीये असं म्हणणारे माझे मिस्टर, त्यांनी पण त्याच्यासाठी एक टी शर्ट घेतला. जास्त काय आम्ही खरेदी तर नाहीच केली, पण हो डीमार्टमध्ये ना आमचे 2 ते 3 तास सहज गेले होते. मिस्टर बोलले मी बिल करून येतो, तू बाहेर थांब. मी बाहेर जाऊन थांबले होते आणि वाट बघत होते कधी येतात कधी येतात. शेवटी मग ते आले आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. जाता जाता परत तहान लागली होती, म्हणून मग उसाचा रस प्यायलो नेहमीच्या ठिकाणी जाऊन आणि मग घरी आलो. आता डीमार्टमध्ये काय काय शॉपिंग केली हे त्या दिवशी दाखवायचं होतं, पण उशीर झाला होता, 11 वाजले होते, म्हणून म्हटलं चला दुसऱ्या दिवशी दाखवूया. जी प्लाझो मी घातली आहे ना ती एक घेतली आणि अजून एक प्लाझो जी आता दाखवली ती, आणि हा टी शर्ट जो की मला खूप जास्त आवडला. याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. मला वाटायचं की डीमार्टमध्ये क्वालिटी नसते, पण खरंच क्वालिटी आहे. आणि हा मिस्टरांनी टी शर्ट घेतला. कपड्यांची खरेदी करून झाल्यावर मिस्टरांना म्हटलं तुम्हाला टिफिन पण घेऊयात, कारण त्यांचा टिफिन आणि मोबाईलचा चार्जर एकदा त्यांनी गाडीला अडकवला होता तर कोणतरी घेऊनच गेलं. तेव्हापासून त्यांना टिफिनच नव्हता, असाच छोटा मोठा डबा देत होते. त्यांना म्हटलं की हा एकदाचाच डबा, म्हणून हा एक टिफिन घेतला. तर अशी एवढी छोटीशीच केली आम्ही डीमार्टमध्ये शॉपिंग. चला बाय.